आपल्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला आहे। हे लाल वादळ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेत आणि आपण जर बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येने हे सर्व आंदोलनकर्ते आहेत। यामध्ये शेतकरी बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, कामगार मजूर असतील यांचा सहभाग आहे। त्यांनी अशा प्रकारे ठिय्या हा दिलेला आहे। अंदाजे 10,000 हे आंदोलक यामध्ये सहभागी झालेले आहेत। आमदार जे.पी. गावित, माजी आमदार जे.पी. गावित यांच्या अध्यक्षतेखाली करता या सर्व मोर्चाचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। नक्की काय त्यांच्या मागण्या ते आपण जाणून घेणार आहोत। गावित साहेब, पुन्हा एकदा तुम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आली, काय कारण? आम्ही हा तिसऱ्यांदा मोर्चा काढतोय आणि 2 वेळेस आम्ही मोर्चे काढले। सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्या, अंमलबजावणी मात्र काहीच केलेली नाही आणि म्हणून ही तिसरी वेळ आता मोर्चाची आमच्यावर आलेली आहे। आणि ह्या वेळेस आम्ही निर्धार करून आलोय की सरकार आमच्या मागण्या जर टाळत असेल किंवा त्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून ते जर काही चालढकल करत असतील तर आम्ही ह्या जागेवर उठणार नाही। कलेक्टर साहेबांच्या समोर आम्ही इथं हे बैठक आंदोलन करणार आहोत आणि उद्याला काहीच जर झालं नाही तर उद्यापासून बेमुदत उपोषण पण आम्ही करणार आहोत। सगळे लोक करणार नाही उपोषण, याच्यातले प्रमुख लोक जे आहेत किंवा ज्याला करायचं तो करेल आणि सामान्य लोक इथंच जेवण बनवून आणि इथं ते मुक्काम करतील, अशा प्रकारचा निर्धार करूनच आम्ही इथं आलो आहे। पण म्हणजे काय, आता काल देखील मीटिंग झाली होती, पालकमंत्री देखील होते, कुठल्या अशा मागण्या की तुमच्या मागण्या होत नाही? आमच्या मागण्या म्हणजे कांद्याचे जे भाव आहेत ते कधी फ्लेक्झिबल आहेत, कधी वाढतात, कधी कमी होतात, परंतु ज्या वेळेस वाढतात त्यावेळेस सरकार काही ना काही त्यांच्यामध्ये अडथळा आणतंय आणि आज भारताचा कांदा बाहेर जावा याच्यावर निर्यातबंदी सरकारने लादलेली आहे। आमचं म्हणणं आहे की निर्यातबंदी तात्काळ उठवावी आणि कांद्याला मिनिमम 2,000 रुपये प्रति क्विंटल रेट द्यावा, अशी पहिली मागणी आहे। त्याचबरोबर हे जे लोक बसलेले आहेत याच्यापैकी 75% लोक हे आदिवासी वन जमीन कसणारे लोक आहेत। त्यांचा जो जमिनीचा प्रश्न आहे तो प्रश्न तात्काळ मार्गी लावावा आणि कुठल्याही प्रकारे याच्यात दिरंगाई करता कामा नये। तिसरी जी मागणी आहे ती आशा वर्कर, अंगणवाडी यांना मिनिमम वेज 26,000 हा गव्हर्नमेंटने ठरवलेला आहे, तो 26,000 मिनिमम वेज त्यांना तात्काळ लागू करावा आणि त्यांना परमनंट सर्व्हिसमध्ये घ्यावं, ही आमची मागणी आहे। त्याच्या मागण्या मान्य झाल्या तर काय पुढचं पाऊल? आता मागण्या मान्य झाल्या नाही तर काय आता असंच बसून राहणार? हो, आम्ही इथंच बसून राहणार आहोत आणि इथं बसून राहणार म्हणजे एवढेच लोक राहणार नाही, अजून याच्यामध्ये मोठी भर पडणार आहे। जे लोक जे काही ह्या प्रश्नावरती ज्या लोकांना जास्त तळमळ आहे ती माणसं इथं येण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्याकडून आम्हाला मोठा पाठिंबा आज मिळतो आहे। आपण बघत आहोत खरं तर अशा प्रकारे त्यांनी उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे। जर जे आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, थोडंसं आश्वासन आम्हाला मिळालं नाही, तोपर्यंत आम्ही इथे बसूनच राहू असं त्यांनी निर्धार हा केला आहे। आपण जर बघितलं तर दूरपर्यंत हे आंदोलक जे आहेत ते नजरेस पडत आहेत। रस्ता खरं तर दिसेनासा झाला आहे। कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। DCP, ACP असतील, यासोबतच 4 ते 5 पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे आहेत ते इथे बंदोबस्तासाठी तैनात आहेत। आणि आता खरं तर सरकार त्यांच्या मागण्यांकडे कसं बघतंय, सरकार हे आंदोलन मागे व्हावं, उपोषण मागे व्हावं यासाठी काय पाऊल उचलत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।